सुप्रिया सुळे त्यांच्या पक्षाच्या बांधणीसाठी फिरत आहेत. जयंतराव पाटील हे त्यांच्या पक्षाच्या काँग्रेस शरद पवार पक्षाच्या बळकटीसाठी जीवाचं रान करतायत. हे सगळे नेते जितेंद्र आव्हाड फिरतायत. अजूनही माननीय पवार साहेब त्यांचा जो पक्ष आहे अधिकृत त्यासाठीच काम करतायत. एकत्र आलेले आहेत ते काही त्यांच्या संस्थात्मक कामासाठी एकत्र आलेले आहेत. पीक विमा मोठ्या प्रमाणात ठाकरे बाणा महाराष्ट्रात दिसून येणार का? ठाकरे शैली काय होतंय राऊत साहेब, आता मुंबई आणि महाराष्ट्रात ठिकठिकाणी होर्डिंग्स लागायला सुरुवात झालेली आहे. लोक म्हणतायत की आमची भावना आहे की ठाकरे बंधूंनी एकत्र यावे. त्या लोकभावनेचा विचार करूनच माननीय उद्धव साहेबांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. आता तुम्हाला सांगतो, मी सकाळी इथे पाठीमागे चालायला जातो, वॉकला जातो. अचानक लोकांचा रिस्पॉन्स असा आहे, साहेब एकत्र आलं पाहिजे, साहेब दोन भावांना एकत्र आलं पाहिजे, साहेब मराठी माणसासाठी एकत्र. हे मला आता इथून रस्त्यावर जाताना चालताना लोक सांगतात. ही लोकभावना सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे आणि आम्ही ती समजून घेतलेली आहे. माननीय उद्धव ठाकरे यांच्या मनामध्ये कोणताही अहंकार नाही आणि कोणती कटुता नाही, हे मी तुम्हाला अगदी ठामपणे सांगेन. पण राऊत साहेब, तुम्ही काल उत्तर दिलं नाही, पण आजही जरा जाणून घ्यायचं होतं की जो राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्या मैत्रीतला दुरावा, कारण ज्या पद्धतीने टीका दोघांनी एकमेकांवर केली, पण आशिष शेलार यांनी मैत्री संपुष्टात आल्याचं जाहीर केलं. अशी मैत्री संपुष्टात येत नाही ना. तर राज ठाकरे आणि माझी मैत्री आहे, संपुष्टात आली का? एकमेकावर आम्ही सातत्याने टीका केली, आरोप प्रत्यारोप झाले, त्यांनी माझ्या नकला केल्या, आम्हीही केल्या. माननीय शरद पवार बाळासाहेब नेहमी करायचे, उद्धव साहेब राज ठाकरे, हे राजकीय टीका टिप्पणी असते. आता ते मिस्टर शेलार आणि राज ठाकरे यांच्यात नक्की कोणत्या प्रकारचं भांडण आहे? त्याला काही व्यक्तिगत किनार आहे का? राजकीय भांडणामुळे मैत्री तुटत नाही, अजिबात नाही. पण नक्की कारण काय त्याचा तुम्हाला त्याचा शोध घ्यावा लागेल. चलो, महाराष्ट्रामध्ये आता ड्रेस कोड सक्ती होणार आहे. हिंदी में क्या है? बंगाल में राष्ट्रपति लगना चाहिए, ऐसा भी नॉर्मली अभी सुप्रीम कोर्ट में सर आज बंगाल में राष्ट्रपति वोट लगना चाहिए सर. बंगाल में राष्ट्रपति राजवट क्यों लगना चाहिए? बीजेपी की अगर ये मांग है, पीआर तो फाइल होती रहती है. पश्चिम बंगाल में तृणमूल कांग्रेस के पास भारी बहुमत है. ये सरकार लोगों ने चुन कर दी है और वहां जो दंगे हो रहे हैं उसके पीछे भारतीय जनता पार्टी का हाथ है. वहां के जो दंगे है ना, बीजेपी चाहती है वहां दंगे हो जाए और दंगे के बहाने वहां राष्ट्रपति शासन लगाया जाए. ये भारतीय जनता पार्टी की एक कूटनीति है, राजनीति है. महाराष्ट्र में कुछ कारण नहीं था, राष्ट्रपति शासन लगा दिया, वो तो खिलौना बन गया है ना मोदी और शाह जी का राष्ट्रपति शासन का. मणिपुर में 3 साल के बाद लगाया, हजारों लोग मारे गए, सैकड़ों महिलाओं पर अत्याचार हो गए, तब नहीं लगा. राष्ट्रपति शासन उनके लिए खिलौना बन गया है. इस तरह से राष्ट्रपति शासन नहीं लगता है और राष्ट्रपति शासन लगा के आप राज नहीं कर सकते. जो कहा है राहुल गांधी जी ने अमेरिका में जाकर, और सही है, ये देश में सभी काम गैर कानूनी तरीके से चल रहे हैं. चुनाव आयोग के ऊपर बीजेपी का नियंत्रण है, राष्ट्रपति भवन पर बीजेपी का नियंत्रण है, सर्वोच्च न्यायालय पर बीजेपी नियंत्रण लाना चाहती है. तो डेमोक्रेसी और फ्रीडम है कहाँ? मुझे बताइए. जब चाहे हम राष्ट्रपति शासन लगा दे, जब चाहे हम सुप्रीम कोर्ट को गाली देंगे, बकवास करेंगे. यही चल रहा है ना देश में. पिटिशन लेके आओ और दबाव डालो सुप्रीम कोर्ट के ऊपर, लेकिन सुप्रीम कोर्ट ये दबाव मानने को तैयार नहीं. राष्ट्रपति की बात कर रहे हैं, मणिपुर में उन्होंने बात की थी, पर बंगाल में वो लोग कह रहे हैं. कौन? शिंदेगढ़ से. कौन शिंदेगढ़? पश्चिम बंगाल में. आश्चर्य है कि अब तक ये वाशिंगटन अमेरिका में राष्ट्रपति शासन लगाने की बात क्यों नहीं कर रहे, या इंग्लैंड में. अरे आपकी औकात देखो क्या है, कहाँ पहुंचे आप. अगर ड्रेस कोड की बात की है तो ड्रेस कोड सबको लगे ना. मंत्रालय में जो मंत्री आते हैं उनको भी ड्रेस कोड लगाई,
जो IAS IPS को ड्रेस है, IAS को भी ड्रेस कोड